नमस्कार, नादिफ्स किचन मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण खूप असं काही पातळ नाही, अगदी सुक्क नाही, तर थोडंसं लफलफीत ग्रेव्हीचं अगदी धाब्यावर मिळतं तसं चिकन कसं बनवायचं हे पाहणार आहोत। चला तर मग मस्त अशा चिकनच्या रेसिपीला सुरुवात करूया। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नादिफ्स किचनला सबस्क्राइब करा। चिकन बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन घेत आहे। 2 माणसाला पुरेल एवढ्या क्वांटिटी मध्ये मी आज चिकन मसाला बनवणार आहे। चिकनचे मध्यम साईजचे पीस करून घेतले आहे आणि हे स्वच्छ धुवून चांगले निथळून घेतले आहे। यामध्ये आता मोठ्या चमच्याने पाऊण चमचा मीठ घालत आहे आणि सोबतच मोठ्या चमच्याने अर्धा चमचा हळद घालायची आहे। यामध्ये इथेच आता अद्रक लसूणची पेस्ट टाकत आहे। आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आज आपण चिकन आळणी बनवणार नाहीत, त्यामुळे आपण डायरेक्ट ग्रेव्हीतले चिकन बनवणार असल्याने इथेच आपण आलं लसूण पेस्ट टाकली आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून 10 ते 15 मिनिटं मुरवत ठेवायचे। असं झाकण ठेवून आपण 10 ते 15 मिनिटं याला मुरवत ठेवूया। 10-15 मिनिटं झाले आहे, चिकन छानसं मुरलं आहे। चिकन करायला घेऊया। त्यासाठी इथे गॅसवर एका कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये मी थोडीशी आलं लसूण पेस्ट घालत आहे। आपण आधीही चिकन मध्ये आलं लसूण पेस्ट घातली, पण ती यामुळे की आपण हळदीवरचं चिकन बनवत नाहीये, डायरेक्ट चिकन बनवतोय, त्यामुळे इथे थोडी परत आणखीन घालायची। आलं लसूण पेस्ट तेलामध्ये चांगली परतली की त्यामध्ये आपण घालूया कांदा। इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा कापून घेतला आहे। कांदा फारसा परतायचा नाही, हलकासा सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतूया। अगदी थोडासा पारदर्शक होऊ द्यायचा। त्यामध्ये आता आपण लाल तिखट टाकत आहोत। मोठ्या चमच्याने 1 चमचा लाल तिखट टाकला आहे, अर्धा चमचा हळद टाकत आहे। यामध्ये सुहानाचा चिकन मसाला टाकायचा आहे। या मसाल्याने चिकनची चव फार छान लागते। मी अंदाजेच हा चिकन मसाला टाकत आहे, पण जर प्रमाणात सांगायचं झालं तर तुम्ही 1 चमचा हा चिकन मसाला टाकू शकता किंवा तुम्ही थोडा जास्त टाकला तरी चालेल। मी आधीच खोबऱ्याचं वाटण बनवून घेतलं होतं, ते यामध्ये टाकत आहे। खोबरं वाटण बनवताना त्यामध्ये मी कोथिंबीर आणि खोबरं सोबत वाटलं आहे। पण मी ओलं खोबरं वाटलं आहे। ओल्या खोबऱ्याने आणखीन भाजीला चव छान येते। तेलामध्ये हे छानसं परतून घेऊया। या वाटणाला मस्त तेल सुटले, खोबऱ्याचं वाटण व्यवस्थित परतलं आहे। यामध्येच आता आपण अर्धी वाटी काळं वाटण टाकूया। काळं वाटण कसं बनवायचं याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। आता हेही हलकसं परतून घेऊया। आपण काळं वाटण बनवतानाच ते तेलामध्ये परतलेलं आहे, त्यामुळे इथे फक्त थोडंसं आपण परतून घेत आहोत। यामध्येच आपण अर्धा चमचा धने पावडर घालत आहोत। अगदी थोडीशी फ्रेश कोथिंबीर टाकूया। कोथिंबीर सुद्धा ह्या मसाल्यामध्ये आपण परतून घेणार आहोत। तेलामध्ये परतणाऱ्या मसाल्यांचा मस्त वास सुटलाय। जेवढा त्याचा स्मेल छान येतो तेवढंच ते चवीलाही खात्रीशीर छानच होणार। आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकूया। आपण सुरुवातीला हळद मिठामध्ये चिकन मुरवत ठेवलं होतं ते यामध्ये टाकूया। तुम्ही पाहू शकता चिकनला थोडंसं हळद मिठाचं पाणी सुटले। चिकन ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यामध्ये आता अगदी थोडंसं अर्धा चमचालाही कमी मी मीठ टाकत आहे। आपण आधी मीठ टाकलं आहे, त्यामुळे इथे थोडं कमी मीठ टाकायचं आणि तुम्ही जर आधीच भरपूर जास्त मीठ टाकलं असेल तर इथे नाही टाकलं तरी चालेल। यावर झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटं आपल्याला हे शिजून घ्यायचंय आणि 7 ते 8 मिनिटांनंतर तुम्ही पुन्हा एकदा हे चेक करून पाहायचंय किंवा गॅसची फ्लेम हाय असेल आणि ग्रेव्ही कमी असेल तर अधूनमधून चेक करत राहा। आपण पाहूया चिकन शिजलंय का। चिकनचा पीस असा हातामध्ये दाबून बघायचा। जर तो सॉफ्ट झाला असेल तर समजा आपलं चिकन शिजलंय। जवळपास 70 ते 80% चिकन आपलं शिजलं आहे। याला आपण अजून 6 ते 7 मिनिटं झाकण ठेवून शिजून घेऊया। गॅसची फ्लेम लो ठेवूया। कधीही चिकन शिजवताना किंवा मटण शिजवताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची। आपण ज्या डाळी शिजवतो किंवा चिकन मटण शिजवतो यांना शिजण्यासाठी जो वेळ हवा असतो तो वेळ दिला पाहिजे, तरच त्याची चव लागते। जर आपण कुकरमध्ये 2 शिट्ट्यामध्ये जर शिजवलं तर त्याची तेवढीशी चव लागणार नाही। तुम्ही बघू शकता इथे मस्त असं चिकन आपलं आपण हे सर्व करायला घेऊया। मस्त असं दिसतंय, वास पण छान येतोय आणि अगदी असं सुक्क नाही, परंतु ग्रेव्हीतलं मस्त भन्नाट असं आपलं चिकन झालंय। तुम्ही जर अशा पद्धतीने चिकन बनवलं तर त्याला बनवायला वेळही कमी लागतो आणि चव ही कशी तर अगदी धाब्यावर असती तशी। तर तुम्ही ही रेसिपी नक्की बनवा। रेसिपी आवडली तर कमेंट्स करून नक्की सांगा। पुढची रेसिपी तुम्हाला कुठली पाहायला आवडेल ही नक्की सांगा। धन्यवाद।